आणि हा नजारा समोरील, वाव, धुक्यांमध्ये सगळं काही लपून गेलं आहे, काहीच दिसत नाही आहे. आणि मी हेच एक्सपेक्ट, बऱ्याच साऱ्या आठवणी आहेत तुंग किल्ल्याच्या, जेव्हा मी माझ्याबरोबर राहुल, कछवे, मुकेश आणि आदर्श यांच्या समवेत मी तुंग किल्ल्यासाठी आलेलो. आणि हा इथं समोर दिसतोय, हा आहे तुंग. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या आजच्या या व्लॉगमध्ये. आज आम्ही चाललेलो आहे किल्ले तुंगसाठी, जो की पवन मावळामध्ये स्थित आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. किल्ले तुंगसाठी तुम्ही कामशेतवरून पण जाऊ शकता आणि तुंग किल्ल्याला तुम्ही लोणावळ्यावरूनही जाऊ शकता. 10 किलोमीटरचा फक्त फरक पडतो. आपण प्रयत्न करणार आहे की आपण लोणावळ्यावरून जाणार आहे, कारण लोणावळ्यावरून टायगर पॉईंटवरून आपल्याला मस्त व्ह्यू भेटेल आणि तिकडनं आपण जाणार आहे. आज आपल्याबरोबर या ट्रेकसाठी येणार आहे तेजस धनवडे. बऱ्याच महिन्यानंतर आपली आणि तेजसची गाठभेट होणार आहे. ओ माय गॉड, तेजस थांबलेला आहे इकडेच. बोला 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 तेजस शेठ. मग नाही, ते तन्मयची नाईट आहे ना, त्यासाठी तन्मयची नाईट आहे. दुसरं कोण ट्रेकर राहिलेच कोण? इकडे घे पेट्रोल पंप. कुठला आपण कुठला टोल आहे तो? सोमाटणे फाटा. त्याच्या सोमाटण्याचा टोल बूथ आहे ना, त्याच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहे बघ, घोराडेश्वरच्या पुढं. हां, लेफ्ट साईड आहे, तिकडे घे. इकडनं आपल्याला ह्याच्यावरनं जायचं आहे, लोणावळ्यावरनं. कामशेतवरनं पण येतं, लोणावळ्यावरनं जाऊ म्हण. लोणावळा मळवलीला थांबू, मळवलीला नाश्ता करू. कुठलं? हां, मेन हायवेवरूनच यात. चल. तेजसला आजच्या मार्गाची व पुढील योजना सांगून आजच्या राईडची सुरुवात केली. तर तेजसला आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपण कसं कसं जाणार आहे तो मार्ग त्याला आपण सांगितलेला आहे. थँक्स गॉड, निगडीमधले सिग्नल्स अजून चालू झालेले नाही आहे तिकडे. हल्ली ट्रेकसाठीची राईड ही खूपच उशिरा होत आहे, कारण पूर्वी आम्ही सकाळी 5 ते 6 पर्यंत ही राईड सुरू करत होतो व त्यामुळे खूप कमी ट्रॅफिक फेस करावं लागत असेल. मे बी मला असं वाटतंय, स्ट्रॉंग गट्स ऑर फिलिंग्स व्हॉट एव्हर यू से, की लोणावळ्यामध्ये आपल्याला आज पाऊस बघायला भेटेल. एकंदरीत मला फक्त ढगाळ वातावरण बघायला भेटलं तरी पण चालेल, कारण मग मला गोप्रो काढून ठेवावं लागेल. नाही तर पावसामुळे कॅमेरा सेटअप काढून ठेवावा लागतो व त्यामुळे बरेचसे चांगले व्हिडिओ सीन्स हे मिस होऊन जातात. बऱ्याच महिन्यानंतर आज आपण ट्रेकला आणि राईडला निघालेलो आहे. ओ शेट, हा बंद केला. माय गॉड, एवढा मस्त व्ह्यू माझा हुकला यार. कांट एक्सपेक्टेड की ह्या रस्त्याने मला जावं लागेल. मी विचार केला होता हा आपला जो वरचा हायवे आहे, ब्रिज, तिकडनं जावं लागेल आणि मस्त आपल्या भारताचा तिरंगा मस्त हवेमध्ये लहरत आहे. रस्त्याची बरीचशी कामे चालू असल्यामुळे काही नवीन एंट्री आणि एक्झिट मार्ग तयार केले गेले व बऱ्याच महिन्यांनी राईड व ट्रेकसाठी बाहेर पडल्यामुळे हे संबंध खूप अवघड झाले होते. आणि अशा तऱ्हेने आपण लागलेलो आहे आपल्या मोस्ट फेमस आणि आवडत्या अशा हायवेला. जिथे आपल्याला गाडी पळवायला फार मजा येते. फक्त आपण हँडग्लोव्ज घातलेलं नाही आहेत आज. काय ते हेल्मेटचा वायझर कंटिन्युअसली ओपन अप डाऊन त्यामुळे आपण अवॉइड केलं हे काय आपलं ग्लव्स घालणं. ॲक्च्युली अवॉइड करायला नाही पाहिजे,
छोटे छोटे रस्त्यावरील बम्स आपल्याला हम्स करून जातात. बऱ्याचशा वर्षानंतर मी आज देहू रोडच्या तिकडे आलेलो आहे आणि हे माउंटेन्स बऱ्याच महिन्यापासून मी मिस करत होतो. ही राईड मिस करत होतो. हा सकाळचा थंड वारा, वाव. आपलं एक मस्त आहे राव, आपण राईड प्लस ट्रेक करतो. हे बायकर्स लोक 400cc 350cc अबो असतात ना, हे फक्त राईड्स करतात. ॲक्च्युली राईड्स पण चांगले आहेत, पण शरीराला पण थोडासा कष्ट झालं पाहिजे ना. किती बसून बसून खाणार आपण, त्यासाठी आपण ट्रेक पण करतो. सुबह का नजारा. आणि हे समोर तुम्हाला जे पाठीमागलं मोठं डोंगर दिसतंय ते आहे घोराडेश्वरचा डोंगर. पुण्यातील किंवा पिंपरी चिंचवडमधील लोकांचा सगळ्यात जवळचा आणि आवडता ट्रेक. मीही तिकडे जाऊन आलेलो आहे. मस्त डोंगरावरती शंकरांचं मंदिर आहे, भगवान भोलेनाथाचं. पण चिक्कार गर्दी असते तिकडे, चिक्कार. कांट यू इमॅजिन. आता मी तुम्हाला रस्त्यामध्ये जाता जाता आहे ना एक काम करेन, बाईक पार्किंग किती केलेले आहेत तिकडे ते दाखवेन तुम्हाला, जेणेकरून तुम्ही समजून जाल की गर्दी किती असेल. संडे वीकडेज एक नंबर. पुण्याजवळील लोकांसाठी घोराडेश्वरचा ट्रेक हा खूपच जवळचा असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी फारच गर्दी इथे असते. मला आजच्या सीनला कन्सिडर करून आहे ना, आयुष्मान खुरानाचा एक जुना पोस्ट व्हिडिओ मला आठवतो. बहुत मुद्दतों के बाद या फिर बहुत सालों के बाद आज घरात से गाडी निकाली आहे. मी तो मे बी माझ्या व्हिडिओमध्ये किंवा रील्समध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करेन, कारण आजची फिलिंग खरीच तशी आहे. बऱ्याच वर्षानंतर मी आज राईड अँड ट्रेकसाठी बाहेर निघालेलो आहे. आत्तापर्यंतचा माझा बेस्ट राईड अँड ट्रेक झाला असेल ना, माझा राईड नाही म्हणजे मी तर पिलियनवरती बसलेला होतो, तर तो तिकोनासाठी. जेव्हा मी, आदर्श, मुकेश आणि कछवे आम्ही 4 जण गेलेलो तिकोनासाठीच. आणि तिकोनानंतरनं आम्ही तुंग केला आणि तुंगनंतर आम्ही परत रिटर्न येऊन पवनापाशी सनसेट एन्जॉय केला. एखाद्या बायकरला, एखाद्या ट्रकवाल्याने किंवा एखाद्या कारवाल्याने साईड दिलं तर किती चांगलं वाटतं नाही का एका बायकरला. आता बघा, हे घोराडेश्वरला आलेल्या लोकांचे बाईक्स और कार्स आहेत. तरी गर्दी आज फार वाटत नाही आहे. इकडे थोडंसं गाडीला पेट्रोल खाऊ घालूया. गाडीची ही नाश्त्याची सोय झालीच पाहिजे, नाहीतर आपल्या नाश्त्याचे लागतील. तर मित्रांनो, आम्ही आलेलो होतो पेट्रोल फिल करण्यासाठी आणि आम्ही पाहतोय काय मस्त सनराईज झालेला आहे. आणि तेजस कुठे गेलेला आहे? तेजस अँड तेजसचा फ्रेंड. ह्यापूर्वीच्या व्लॉगमध्ये आपण जेव्हा पेमगिरीसाठी गेलो होतो तेव्हा परतीच्या प्रवासामध्ये आपण खूपच सुंदर असं सूर्यास्त पाहिला होता व आजच्या राईडमधला तेवढाच सुंदर असा हा सूर्योदय होता. आता आपण जाऊ मळवलीसाठी. मळवली जेमतेम इकडनं माझ्या मते 40-50 किलोमीटर दूर आहे. आता इकडनं पुढं आपल्याला कामशेत लागेल. कामशेतनंतर पुढे 20-1 किलोमीटर मळवली आणि मळवलीनंतर 10 ते 15 किलोमीटर लोणावळा. ॲक्च्युली खंडाळा पण आपल्याला जायचं आहे, पण थोडंसं पाऊस अजून सुरू होऊ दे. पाऊस सुरू व्हायला आणखी थोडा वेळ आहे, काही दिवस लागतील. कंपनींच्या बसेस नाही ना मागं टाकणं खूप मोठं चॅलेंज असतं, कारण हे पण काय आपल्या स्पीडमध्ये फरक नाही पडू देत. त्यांना एम्प्लॉईंना टायमावरती पोचवायचं असतं.
कंपनीमध्ये. समोर आपल्या एफझेड बायकर चाललेला आहे. भाऊने हेल्मेट घातलेलं नाही, भाऊने हातात हेल्मेट घातलेलं आहे. तर बहुतेक भावाचा मेंदू हातात असावा आणि हात हा त्याचा नाजूक भाग असावा, त्यासाठी भावाने हेल्मेट हातात घातलेला आहे. तर अशा तऱ्हेने आपण तळेगाव दाभाडेमध्ये पोचलेलो आहे. ट्रक्स, ट्रॅफिक्स, वाव. इथं खूप सारे इंडस्ट्रियल एरिया आहेत ना, म्हणून ट्रकची खूप भरमार असते इकडे. या ट्रकवाल्याच्या सगळ्या प्लास्टिकच्या चिंधड्या उतरतात, चिंधड्या. हो का. आणि हे समोरील डोंगर धुक्यांमध्ये गेलेले, ढगांमध्ये नाही, धुक्यांमध्ये. जेव्हा आपण राजमाचीसाठी आलो होतो ना या रस्त्याने, खूपच मस्त व्ह्यू होता. आणि माझ्यामध्ये तो पावसाची सुरुवात होती जस्ट गेल्या वर्षी. आणि हा नजारा समोरील, वाव. धुक्यांमध्ये सगळं काही लपून गेलं आहे, काहीच दिसत नाही आहे. आणि मी हेच एक्सपेक्ट करतो की मला टायगर पॉईंटवरून असाच नजारा दिसेल. ॲक्च्युली आय एम एक्सपेक्टिंग बेटर दॅन धिस. ओ वाव. जसं जसं लोणावळ्याकडे तुम्ही यायला लागता ना, काहीच सांगू, मन प्रसन्न होऊन जातं. बघा ना समोरचा व्ह्यू, किती मस्त व्ह्यू आहे समोरचा. माय गॉड. आणि ह्याच इंद्रायणी नदीच्या ब्रिजवरती काही वर्षापूर्वी मी माझी स्वप्न सुंदरी 1250 GS पाहिलेली. एक नंबर गाडी आहे राव 1250 GS. तर मित्रांनो, आपण आता मळवली फाट्याला आलेलो आहे. इकडं तुम्ही कारला लेणीला जाऊ शकता, लोहगड, विसापूर. ओ, आज खूपच गर्दी दिसते. ते 2 नंबरचे आहेत. पावसाळ्याची सुरुवात असल्या कारणाने पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती व येथे नाश्ता सेंटरमध्ये सुद्धा जागा नसल्यामुळे उभ्याच नाश्ता करावा लागला. तर आज नाश्त्यासाठी दादाकडे फारच गर्दी होती, उभारूनच नाश्ता करावा लागला. थोडंसं चाय पिऊ घेऊया. चाय पिल्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करू. तर मित्रांनो, नाश्ता केल्यानंतर, चहा पिल्यानंतर आता आम्ही पुढे निघालेलो. फायनली मित्रांनो, आपण लोणावळ्यामध्ये दाखल झालो आहे. आणि समोरच दिसणारे डोंगर, जिथे आता फक्त डोंगर दिसत आहेत, काहीच महिन्यांमध्ये ते पूर्ण वॉटरफॉलने नटलेले दिसतील. आणि हा सगळा परिसर जिथे आता क्रिकेट खेळत आहेत तो पूर्ण पाण्याने भरून जातो. वा. ॲक्च्युली उन्हाळा चालू आहे, पण इकडं लोणावळ्यामध्ये थोडंसं थंड वातावरण आहे, कारण काही दिवसापासून नॉर्मली पाऊस होतो आहे आणि त्याच्यामध्ये थंडी इथे वाढलेली आहे. आणि या थंडीमध्ये मस्त असं सकाळचं ऊन. पावसाळ्यामध्ये ही जी झाडं आहेत बरीचशी जळलेली अथवा सुकलेली ही झाडं पूर्ण हिरवीगार होऊन जातात आणि इकडचं सौंदर्य खूपच खुलून जातं लोणावळ्यातलं.
ओ माय गुडनेस, वाव. बरेचसे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात येतात व मद्यपान करतात व त्यामुळे बऱ्याच वेळा असे अपघात आपल्याला पाहायला मिळतात. मस्त ढग दिसलेले आहेत मित्रांनो. वाव, कांट इमॅजिन. सकाळचे आता जवळपास 8 वाजलेले आहेत, पण मला वाटलं नव्हतं की मला दिसतील म्हणून. दूर लांबवरती ढग दिसत आहेत, दूर. यार हा आहे सनराईज पॉईंट लोणावळ्यातला आणि टायगर पॉईंट ॲज अ सनसेट पॉईंट पण तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि आपण आलेलो आहे आपल्या पॉईंटला, शिवलिंग पॉईंट. शिवलिंग पॉईंटपासून दिसणाऱ्या या मनमोहक नजाऱ्याचं दर्शन घेतलं व पुढचा प्रवास चालू ठेवला. तर मित्रांनो, आपण शिवलिंग पॉईंट करून आता निघालेलो आहे पुढे तुंगसाठी. ॲक्च्युली तुंगसाठी कामशेतवरूनही सोपा रस्ता आहे, म्हणजे जवळ पडतं, 10-15 किलोमीटरचा फरक पडतो. पण आपल्याला हा शिवलिंग पॉईंट कवर करायचा होता, जे याहीपूर्वी आपण बऱ्याचदा केलेला आहे. त्यासाठी आपण इकडे आलेलो होतो. आता आपण जो मोरगिरीला गेलो होतो ना, तो वाला रस्ता आपण कंटिन्यू करणार आहे. तर मित्रांनो, इकडच्या साईडला आहे किल्ले मोरगिरी आणि इकडून म्हणजे समोरच एक आपल्याला हॉटेल दिसेल, त्या हॉटेलपासून सरळ ह्या सरळ रस्त्याला आपण जातो कोरीगडसाठी. आणि आपण आता पवनासाठी निघणार आहोत. तर आपण फर्स्ट लेफ्ट देन अगेन 1 लेफ्ट. मोरगिरीसाठी तुम्ही याच रस्त्याने येऊ शकता. ॲक्च्युली हा रस्ता चांगला आहे तसा, पवनाच्या साईडने येण्याच्या दृष्टिकोनापेक्षा तोही चांगला आहे. गावगावाचा रस्ता आहे, मस्त. जेव्हा आपण लास्ट टाईम मोरगिरीसाठी आलेलो तेव्हा बऱ्याचशा रस्त्यांचं इकडं कामकाज चालू होतं. आज जवळपास 1-1.5 वर्ष झाला असेल त्या गोष्टीला ना. लास्ट मेमध्येच आलेलो आम्ही काहीतरी, 1 वर्ष कन्सिडर करून चालू आहे आपण. तर तेव्हा या रस्त्याचं कामकाज सुरू होतं आणि आज खूपच मस्त रस्ते झालेले आहेत ते, वाव. आणि हा आपला समोर किल्ले मोरगिरी. फर्स्ट टाईम मी जेव्हा मोरगिरीला आलो होतो 2 वर्ष अगोदर, तेव्हा हा रस्ता अक्षरशः रस्ता नव्हताच. आम्ही त्यावेळेस पवनाकडून आलेलो, गाडी आपण नवीनच घेतलेली त्यावेळेस. इथूनही तुम्ही जाऊ शकता किल्ले मोरगिरीसाठी किंवा पुढे अजून एक हॉटेल्स किंवा पार्किंग एक आहे, तिकडूनही जाऊ शकता. मी तर मोस्टली तिकडनंच गेलेलं. लास्ट टाईम इकडं मी प्रयत्न केला इकडनं रस्ता भेटतो की नाही हे पाहण्याचा, पण मला समजला नाही. हो का, लास्ट टाईम आपण गाडी पार्क केली होती इकडे. आणि मित्रांनो, खरंच सांगतो, आता जर हा रस्ता असाच असेल ना, पुढचा रस्ता एवढा सुंदर आहे आणि एवढे जबरदस्त व्ह्यू दिसतील तुम्हाला या रस्त्यावरून, विचारू नका. मी स्पेशली त्या व्ह्यूसाठी आणि त्या रस्त्यांसाठी आज लोणावळ्यावरून मी तुंग किल्ल्यासाठी आलेलो आहे, नाहीतर मी कामशेतवरूनही जाऊ शकलो असतो. मोरगिरी हा खूपच अपरिचित असा किल्ला पुण्याच्या एवढ्या जवळ म्हणजे लोणावळ्यामध्ये आहे, हे अजूनही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे. पण मी मोरगिरीचा ब्लॉग करत होतो त्यावेळेसही सांगितलं की मोरगिरी हा किल्ला सहसा पावसाळ्यामध्ये टाळाच. खूप विनंती आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण बरेचसे थोडेसे रिस्की पॉईंट्स आहेत तिथे, जे समजणं अवघड आहे. एका ठिकाणी तर असं आहे, म्हणजे रोप आता सध्याला लावलेली आहे म्हणून ठीक, पण तरीही रिस्क घेऊच नका, माझं असं म्हणणं आहे.
आता तुंग किल्ल्याजवळ आपण पोचत आहोत. अजून 5 किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे. तुंगवाडीच्या पायथ्याशी तुंग किल्ला वसलेला आहे आणि तुंग देवीचं मंदिर आहे, त्यासाठी किल्ल्याला तुंग हे नाव दिलं गेलेलं असावं. जाताना आपण पवनाच्या जवळून जाणार आहे. तिकडून आपण तिकोनाही पाहू शकतो. बऱ्याचशा वर्षानंतर आज तुंग किल्ल्यासाठी येणं झालेलं आहे. बऱ्याच साऱ्या आठवणी आहेत तुंग किल्ल्याच्या. जेव्हा मी माझ्याबरोबर राहुल, कछवे, मुकेश आणि आदर्श यांच्या समवेत मी तुंग किल्ल्यासाठी आलेलो. आणि हा तुंग किल्ला इकडं आहे हे मला माहितीही नव्हतं. म्हणजे मी जस्ट गड किल्ले फिरण्यास सुरुवात केलेली आणि आम्ही आलेलो तिकोनासाठी. आणि तिकोनाला आल्यानंतर आम्हाला तिकडं समजलं की तुंग किल्लाही आहे आणि आम्ही तुंग किल्ल्यासाठी रवाना झालो. आमच्याबरोबरच्या एका मित्राने तिकोना, तुंग आणि कोरीगड हे एकाच दिवशी केलेलं. तो आम्हालाही फोर्स करत होता की कोरीगड ही होईल आजच, पण आम्हीच अवॉइड केलं. आणि हा इथं समोर दिसतोय हा आहे तुंग. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही नाश्ता केला आहे हॉटेलमध्ये. इथं वॉशरूम पण अवेलेबल आहेत. आणि आज बऱ्याच महिन्यानंतर आमच्याबरोबर तेजस भाऊ आलेले आहेत ट्रेकसाठी. चक्क 6 ते 7 महिन्यानंतर आम्ही ट्रेक करत आहोत आता. आणि तेजसबरोबर आहे सुशांत. चला आता आपण ट्रेकची सुरुवात करूया. इकडून फार मोठा असा गड नाही आहे. समुद्र सपाटीपासून गडाची उंची 3000 मीटर इतकी आहे. आणि फार तर फार 15 ते 20 मिनटामध्ये आपण गडमाथ्यावरती राहू. नक्की का? चांगलं नक्की का? चल टाईम लावूया आपण. पूर्व दिशेस असणारा हा दरवाजा खूपच सुंदर स्थितीमध्ये आहे आता.